थोडासा ट्रेक आहे. आता याच्या पुढे जायचं आहे का नाही ते समजत नाही मला. नमस्कार मंडळी, एस.एच. लाईव्ह चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघत असाल आपला अवतार. खूप पाऊस आहे आणि आपण चाललो आहे भंडारदरा. आत्तापर्यंत 110 किलोमीटरची राईड झालेली आपली आणि आता पुढे आता कसारा घाट लागेल म्हणून जरा थांबलो, कारण थांबायला चान्सच नाही, खूप पाऊस आहे तिथे. आता बघूया कसं जायचं आहे पुढे. मॅप तर आहे माझ्याकडे, पण कसारा घाट गेल्यावर मॅप लावूया आपण आणि कसं जायचं ते बघूया. बाकी रोड वगैरे कंडिशन सेमच आहे. खड्डे बिड्डे बघून जा, एकदम बघायला लागतात, कारण बाईकवाल्यांचा मारा नाही शेवटी. खड्डे बिड्डा भेटला मजबूत तर मग काय बोलू शकत नाही. आणि बघा पावसाचा जोर आता वाढला आहे परत इकडे. बघा असा हा जो पडग्यापासून जो मला पाऊस लागला आहे पेट्रोल भरल्यावर, तो पाऊस काय कमी झालेला नाही आहे. म्हणजे या साईडला खूप पाऊस आहे, आपल्या मुंबईला एवढा काहीच नाही म्हणजे. चला तर आता इथून निघूया आपण, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. चला, आता आपण जस्ट इगतपुरी क्रॉस केलं आहे आणि अजून एक तास आखतो इथून. 43 किलोमीटर आहे अजून पुढे जायचं आपल्याला. आता पाऊस काय थांबत नाही म्हणून मला काय शूट करायला भेटलं नाही. कसारा घाट तर एकदम भारी आहे चालू. आता आपण इथून आता इकडं आपल्याला सरळ जायचं आहे. आता इथून खालून जाऊया आणि जरा तुम्हाला पुढे अपडेट देतो कसं काय ते. इगतपुरीला आलात की इगतपुरीच्या नंतर गोटी फाट्यावरून राईट मारून हा जो रोड आहे तोच बघा, याच्या हाच रोड तो पुढे भंडारदराला जातो. हे बघा, आपण फायनली भंडारदराच्या रोडला लागलेलो आहोत. रतनगड वगैरे सगळं इथे आता वरती. तांदा वॉटरफॉल. आता आपण किती स्पॉट कव्हर करतो ते बघूया. बाकी हे बघा मस्त नजारा. एवढा प्रवास करून आला रे, असे नजारे आले की एकदम स्ट्रेस कव्हर होतो पूर्ण. तर आज जो असतो तो पूर्ण भरून निघतो. नमस्कार. आणि हे बघा आता आपण पहिल्या डेस्टिनेशनला आलो इकडे, भंडारदरा डॅम. आणि मला पाठीमागे बघू शकता, हे बघा म्हणतात ना याच्यासाठी केला होता का अट्टहास, असंच मग झाले इथे. बघूया आपण पुढे जाऊन. बघा एकदम असं आहे ते, पुढून दाखवतो तुम्हाला. पाणी बघायचं. पाणी बघा किती भरलेलं आहे. याच लोकेशन नंतर पुढे जस्ट आपल्याला भंडारदराचा चेकपोस्ट लागतो. तिथून एंट्री करून वरती सोडतात, त्याच्याशिवाय सोडत नाहीत. आणि पर पर्सन 30 रुपीज चार्ज आहे. आणि व्हेकलचे डिपेंड 2 व्हीलर 4 व्हीलर त्या हिशोबाने वेगवेगळे रेट्स आहेत.
आता हे बघा आपण चेकपोस्टवरून जसं वरती आलो तसं राईट हँड साईडला तुम्हाला पूर्ण व्ह्यू भेटतो भंडारदरा डॅमचा. आणि इथूनच स्टार्ट होतं सर्व लोकेशन्स. आणि मी इथे एक मॅप पण शेअर करतो, त्यावरून तुम्हाला समजेल की कसे लोकेशन्स आहेत, कुठे कुठे जायचे आहे ते. चला नेक्स्ट व्हिडिओ पाहत राहा, स्किप करू नका. आता आपण चेकपोस्ट पासून वरती आलो. जवळजवळ 5 किलोमीटर मी वरती आलो असेल आता. आणि रोडची अवस्था बघा, म्हणजे एवढं चांगलं पर्यटन स्थळ आहे पण रोड नाही बरोबर आहे. चेकपोस्ट पासून वरती एकदम रोड खराब आहे, म्हणजे बाईक वाल्याला त्रास आहे खूप. आणि 4 व्हीलरवाले पण एकदम हळूहळू येतात. आपली गाडी इथपर्यंत आलेली आहे. चला आता जाऊया पुढे, अजून एक्सप्लोर करूया. आपण आलोय वसुंधरा ट्रेकच्या इथे. हे बघा आता वसुंधरा फॉल्स हे बघा तिथे. इथून आपल्याला असं या ट्रेक दिसतं समोर, तिथून चालत जायचं. आता निघालोय वसुंधरा, इकडून जायचं. इथे पण एक वॉटरफॉल आहे, वरती जाऊया नंतर आपण येताना. असं काहीच थोडंसं ट्रेक आहे. 10 मिनिट्स असणारा, 10-15 मिनिटं आहे. बाकी एकदम भारी नजारा. आणि आपण पोचलेलो आहोत बघा. सेकंड डेस्टिनेशन वसुंधरा वॉटरफॉल. एकदम कडक आहे बघा. पाण्याचा फ्लो बघा इथे एकदम भारी पडतोय. पाऊस जास्त पडला त्याच्यामुळे एवढा फ्लो आहे. आणि इथे एकदम निसर्गरम्य दृश्य. लोक बघा मजा घेतात सर्व. आपण पण जरा थोडं पुढे जाऊया आणि फोडून जरा थोडा एक शॉट घेण्याचा प्रयत्न करूया. किती फूट जाता येतं बघूया. आलो वसुंधराच्या इथून आणि इथे एक दुसरा एक वॉटरफॉल आहे. बघूया कसला कोणता आहे. तिकडून आलो आपण. असं जायचं. ते जागोजागी त्यांची माणसं म्हणजे सिक्युरिटी गार्ड सारखे ठेवलेत माणसं. ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे पब्लिक जास्त अति करणार नाही. जास्त पाणी आणि जास्त हे फ्लो बघितला की पब्लिकला एकदम इंटरेस्ट येतो. चला बघूया आता पुढे कोणतं आहे. हो बघा तिथूनच दिसतं.
बघूया जाऊन कसं आहे तर. ते प्रॉपर जायला वगैरे प्रॉपर बनवलेलं आहे. बघूया आता कसं आहे जाऊन. ओल्डटेंबे वॉटरफॉल बघा, बघितलं असेल तुम्ही. आता निघतो आपण इथून. आता कुठे जायचं बघूया. आता कुठे जायचं आहे ते इथून. आता बाकी एक्सपिरियन्स लय भारी आहे आणि पाऊस वगैरे त्याच्यामुळे फ्लो जास्त आहे. चला निघूया आता. बघा इथून आपण जरा पुढे आलो आणि इथून एक वॉटरफॉल, नानी वॉटरफॉल, नानी फॉल. एकदम भारी एकदम. बघूया गेलो तर जाईन पुढे, नंतर अजून आपलं लोकेशन कव्हर करायचं तिथे जायचं. तर आपण आलो आहे त्याच मंदिराकडे. तिथे मला स्पेशली यायचंच होतं ते. अमृतेश्वर देवस्थान काय भारी एकदम. आणि 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. जरा आतमध्ये बघू. बघा आता आपण अमृतेश्वर मंदिरच्या इथून इकडे आले पुढे जरा. वॉटरफॉल आहे तिथे खूप सारे आहेत आणि त्यांना नावं दिलेली आहेत. सो खूपच म्हणजे मला असं वाटतं की इथे खूप जास्त वॉटरफॉल आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये वॉटरफॉल आहे. प्रत्येक डोंगरात. आता आपल्याला पुढे जायचं आहे. मेन जे आपलं पुढे बी शेवटचं असणार आहे डेस्टिनेशन. मे बी शेवटचं डेस्टिनेशन असेल ते म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल. मला मी स्पेशली आता इथून ते 7 किलोमीटर आहे पुढे. ते स्पेशल मला बघायचं म्हणून मी चाललोय. बघूया आता किती लांब आहे. रोड एकदम बेकार आहेत. म्हणजे तुम्ही एवढं पर्यटन स्थळ आहे पण त्याला काय रस्ता जर बरोबर नसेल तर काय मतलब नाही. बाकी सिनरी खूप छान आहेत पण प्लीज रोड तर काहीतरी करा इकडे. खूप गरज आहे. पण स्पॉटला आलेलं आहे ते पण खूप फॉग आहे आणि पुढे जाऊ शकत नाही. हे समोर इथून दिसतं नाही, इथून पुढे जायला लागतं त्या वॉटरफॉलसाठी. पण बेट रिस्की आहे एकदम. ठीक आहे आपण थोडा वेळ थांबीन मी आणि नंतर बघू काय ते डिसिजन घेऊ आपण. बघा इथे समोर दिसत होतं आता दिसत नाही आहे काहीच. हे इथे होमस्टे इथे थांबलाय मी. बघूया आता याच्या पुढे जायचं आहे का नाही ते समजत नाही मला. बघूया. आणि पाऊस तर खूप आहे या पट्ट्यामध्ये वरती. नाहीतर मग इथूनच मला रिटर्न जावं लागेल. हा शेवटचा स्पॉट आहे आणि इथे संपतो भंडारदरा असं म्हणावं लागेल. बाकी आता आलो त्या रूटनी नाही जाणार आहे. परत तोच रूट म्हणजे तिथून जे आलो आहे तिथून सरळ जायचं आणि तेवढंच आपण मग बघू. आता
पुढे मी खाली उतरल्यावर एकदा व्लॉग करेन, तिथे एंड करू आपण व्हिडिओला. बाकी अजून काय धोका हटत नाही आहे बघा. ते जरा थांबायला जागा भेटली नशीब. म्हणजे भाऊ बसले तिथं पाठी, त्यांनी जरा थोडी माहिती दिली जाऊ शकता का नाही जाऊ शकता. जायला गाईड वगैरे पण आहेत, पण एवढा फॉग मध्ये जाऊन पुढे दिसणार नाही का, तर मतलब नाही. चला बघूयात. आता आपण जस्ट उतरलो आता खाली. असा गेट आहे त्या बाजूला पण, जिथून आपण एंट्री केली, आणि हा एक्झिट आहे. इथून पण तुम्ही जाऊ शकता आणि तिकडून पण येऊ शकता. इथून गेला की तुम्हाला कळसुबाई शिखरला जायचं असेल तर इथून तुम्ही जा. आता आपण इकडून खाली जायचं आपल्याला उतरायचं. चला. सो आता आपण उतरलोय खाली, आता चाललोय घरी. आता इथून परत इथून आलोय आपण, ह्या साईडला जायचं आहे. मध्ये तिथे एक हॉटेल लागलं छोटंसं, जेवढं खातो आणि मग निघणार. 4:30 झालेले आहेत. आपण सकाळी 6:30 वाजता निघालो होतो इथून. बाकी एकदम मस्त रोड आता चांगला आहे पुढे, आता काय एवढं हे नाही. हे बघा माझ्या पाठीमागे बघा बॅकग्राऊंड. असंच बॅकग्राऊंडसाठी थांबलेलो, आणि इथे आता आपण व्हिडिओचा एंड करूयात. आता घरी पोहोचायला अजून 140 किलोमीटर जायचं पुढे अजून मला. आणि चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला सांगा मला. पूर्ण सर्किट केलं आहे मी भंडारदऱ्याचं, आणि त्याचे डिटेल्स पण थोडे इमेज वगैरे आहेत ते पण टाकी तुम्हाला. मॅप वगैरे एंट्रीला मॅप वगैरे देतात, तो पण टाकी. आणि आता चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथे थोडं मला असं सांगावं असं वाटेल की आपण पूर्ण सर्किट केलं म्हणजे त्याच्यातलं जे कळसुबाई शिखर आणि रतनगड आहे त्यासाठी वेगळा स्पेशल डे घेऊन ट्रेक करावा लागतो. हे बघा पाठी बघा फॉग किती आलाय. आता पाठचं काही दिसत नाही, आणि हा पण आता दिसणार नाही थोड्या वेळाने. चला तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय बाय.